तर राज्य सरकारने आम्हाला रमजानची एक गिफ्ट दिलेलं म्हणता येईल. रमजानच्या सुरुवात पूर्व संध्येला एक मुस्लिम समाजाला, आणि याच्यानंतरची आमची सुरुवात अशी राहील, आम्ही येणाऱ्या काळात 1-2 दिवसात आमची मीटिंग लावून प्रतिष्ठानमार्फत आम्ही एक मोठं आंदोलन उभं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत, जेणेकरून माझ्या मुस्लिम समाजाला न्याय मिळण्याची कुठंतरी आम्ही एक मागणी करणार आहोत. आमच्या गोरगरीब मुस्लिम समाजाला जे आरक्षणापासून वंचित आहेत, जे रोजगारापासून वंचित आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, या समाजासाठी आम्ही रस्त्यावर नक्कीच उतरणार. आणि रमजानच्या काळात आम्ही काही 2-3 दिवसात एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन उभं करणार आहोत. नक्कीच यापुढची अपडेट तुम्हालाही दिली जाईल. माझं नाव अरबाज पठाण. आम्ही सप्तरंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे. हे बघा, 14 जुलै 2014ला जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार असताना जे त्यांनी एक ऑर्डिनन्स पास केलं होतं की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण हे ना कोणत्या धर्माच्या आधारावर दिलं ना, म्हणजे एक आरक्षण मर्यादा पाळून त्यांनी जे GR काढला होता तो असा होता की मुस्लिम समाजातील जे मागास जाती आहेत, जे 30-35 उपजाती होत्या, त्यात शेख, कुरेशी, फकीर अशा बऱ्याचशा काही जाती होत्या, त्या जातींना त्यांनी एक GR पास केला होता की यांना 5% शिक्षण, नोकरी याच्यात आरक्षण पास केलं होतं. त्याच्यानंतर ते आरक्षण कोर्टात गेलं, सरकार बदलल्याच्या नंतर ते कोर्टात आरक्षण टिकलं नाही. का नाही टिकलं? कोर्टाने पण त्याच्यावर काही विशेष टिप्पण्या केल्यात की ते आरक्षण शिक्षणात लागू राहील आणि नोकरीमध्ये ते आरक्षण टिकणार नाही, हे कोर्टाने असं सांगितलं. त्याच्यानंतर राज्य सरकारने विधान भवनात कोणताही ऑर्डिनन्स पास न केल्यामुळं ते आरक्षण ॲटोमॅटिकली 4-6 महिन्यात लॅप्स होत असतं. परंतु आज 17 फेब्रुवारी 2026 रोजीपर्यंत राज्य सरकारला का सुचलं नाही की ते इथून मागच ते GR रद्द करावा? अचानक त्यांना काल जाग आली, 4:37 राज्य सरकारने तो GR रद्द केला. का केला? आमची एक शेवटची आशा होती की त्या GR नुसार आम्ही कोर्टात मागणी करू शकतो आणि त्या मागणीनुसार आम्ही आमचा आरक्षणाचा हक्क हा राज्य सरकारकडे मागला असता, न्यायव्यवस्थेकडे आम्ही मागला असता. कारण की बऱ्याचशा दिवसापासून एक मुस्लिम आरक्षणाची मागणी होत आहे ना, ती धर्माच्या आधारावर होत आहे. मान्य करतो आम्ही की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, 50%च्या पुढं आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही. परंतु OBCमध्ये सुद्धा काही मुस्लिम समाजाची जाती आहेत, परंतु जे बाकीचे उर्वरित जाती आहेत, जो सच्चर कमिशन काय बोलते, सच्चर कमिटीचा रिपोर्ट काय बोलतो, महमूदुर रहमान कमिटीचा रिपोर्ट काय बोलतो, त्या आधारावर तुम्ही आरक्षण लागू करा ना. कारण की SC ST सुद्धा बेकार परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजात झालेली आहे. शिक्षणात मागासलेपणा आहे, नोकरीत नाही. आर्थिक परिस्थिती मुसलमानाची डबघाईला आलेली आहे. याचं कारण काय? यामागचं कारण राज्य शासनाने शोधलं पाहिजे. आणि आम्हाला यामागे तुम्हाला असं वाटतं की कोणाचं षडयंत्र आहे? हो, 100%. अचानक तुम्हाला 12 वर्षानंतर जाग आली आणि तुम्ही एक GR पास झाला होता 2014ला, तो GR तुम्ही 2026ला रद्द करताय. हे कशामुळं? हे